नमस्कार मित्रांनो, प्रायश्वी एज्यूमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी आणि आपला आजचा विषय आहे मराठी. मित्रांनो, हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला नवोदय परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे. चला तर बघूया काय काय प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायात युद्ध या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 समीर. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बक्षीस इनाम. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहेत? आणि वाक्य आहे, बाळ दुडू धावताना पडले व मुळू रडू लागले. आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1. पुढील प्रश्न आहे, देवापुढे सतत जळणारा दिवा डॅश डॅश डॅश. आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 नंदादीप. पुढील प्रश्न आहे, दिलेला वाक्प्रचार व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. आणि यामध्ये अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जीव असणे जागृत असणे. पुढील प्रश्न आहे, पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. पी हळद नि हो गोडी. यासाठी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. पुढील प्रश्न आहे, जोडशब्द नसलेला शब्द निवडा. आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हवामान. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात माया हा शब्द संपत्ती या अर्थाने आला आहे? याचा पर्याय निवडा. आणि यासाठी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अति माया गोळा करून ठेवणे व्यापारास महाग पडले. पुढील प्रश्न आहे, ज्या वर्णांचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंजन. पुढील प्रश्न आहे, आईने मला रंगीबेरंगी नवीन कपडे व गोड मिठाई आणली. या वाक्यात विशेषण नसणारा पर्याय निवडा. आणि यासाठी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मिठाई. पुढील प्रश्न आहे, कांदा भाकरी या शब्दाचे लिंग ओळखा. आणि यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंग. पुढीलपैकी उभयवचनी शब्द कोणता? आणि अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सैनिक. संयोग चिन्ह केव्हा वापरतात? 2 अचूक पर्याय निवडा. यासाठी 2 अचूक पर्याय आहेत. त्यातला एक आहे पर्याय क्रमांक 1 2 शब्द जोडताना आणि पर्याय क्रमांक 3 ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी पूर्ण भूतकाळ असणारे वाक्य निवडा. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साहिल सर्कस पाहायला गेला होता. पुढील प्रश्न आहे, अहिराणी भाषेत काव्यरचना लिहिणाऱ्या कवयित्री कोणत्या? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहिणाबाई चौधरी. बुद्धिबळ या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष कामगिरी करणारा खेळाडू कोणता? आणि याचे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 विश्वनाथ आनंद. पुढील प्रश्न आहे, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे? आणि यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भविष्यकाळात ती क्रिया सुरू आहे हे समजते. मी दररोज 1 तास वाचन करतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रियापद.
पुढील प्रश्न आहे कायदाधोक या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आणि या अक्षरांपासून जो शब्द तयार होतो तो आहे धोकादायक आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 निर्धोक. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही. आणि यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्व गुरे झाडाखाली जमली. पुढील प्रश्न आहे मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न आहे योग्य विरामचिन्हे वापरलेला पर्याय निवडा. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा म्हणाला गवई बुवा तुम्हाला काय येतं. पुढील प्रश्न आहे आईने पुरणपोळ्या केलेल्या आहेत या वाक्यातील क्रियापद कोणता काळ दर्शवते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणत्या थोर व्यक्तीची आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस. तर मित्रांनो बघितले हे आहेत प्रश्न जे तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या किंवा नवोदय परीक्षेच्या मध्ये तुम्हाला अतिशय उपयुक्त आहेत आणि याने तुमची रिव्हिजन सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुमचे जर काही अभिप्राय असतील तर मला कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा पाठवा. आणि हो तुम्ही जर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तेव्हा मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टॉपिकसह काही नवीन एक्सप्लेनेशनसह. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. थँक्यू.